तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या नवीन एक यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जातोय जे की महाराष्ट्राचं लाडकं हिल स्टेशन आहे, ते म्हणजेच माथेरान. अरे यार, सांगायचं नव्हतं. आता आम्ही विरार स्टेशनला आहेत आणि आत्ता आमची समथिंग 5:30 पर्यंतची ट्रेन आहे आणि ती पकडून आम्ही आता दादरला चाललोय आणि त्यानंतर वरून नेरळला जाणार. हां, आणि मग नेरळवरून मग आम्ही हॉटेलच्या पलीकडे जाणार, हॉटेलचा प्रवास चालू करणार. तर अशा पद्धतीने आम्ही हा आता इकडे ब्लॉग चालू केले आहे. आपले मित्रमंडळी आली आहे. मित्रमंडळी पण आपली सगळी आलेली आहे. तर मित्रांनो, कुठे चाललोय आपण? माथेरान. माथेरान चाललंय. माथेरानला. अरे 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 नको नको नको, अरे असं नाही. तर मित्रांनो, हा लाजत आहे व्हिडिओ मध्ये यायला. मला खूप छान वाटतंय. हा पोरगा 1.5 तास झोपून येत अरे झोपून येत आहे. मी सकाळी मेसेज केला त्याच्यासाठी की मला वाटलेलंच मागच्या वेळेस पण खूप अशी गडबड गेली. हा चालेल, काय पण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इकडे आपले हे मीत भाई आहेत. कसं वाटतं तुम्हाला? झोप लागली. अरे झोप लागली. झोप येते आहे. झोप येते. तर मित्रांनो, आशिष भाऊ आहे. आशिष भाऊ, 2 शब्द काय बोला तुम्ही? काय? अच्छा, शुभ सकाळ. तर अशा पद्धतीने आहे. नीरज भाऊ, या तुम्ही पण फ्रेम मध्ये. या तुम्ही पण या. तर अशा पद्धतीने आमची पूर्ण टीम चालली आहे. सगळे आम्ही CA वाले फ्रेंड्स आहेत आणि आतापर्यंत किती 7 जण आलेले आहेत. बघू शकता. हा आहे आशिष, हा आहे मीत भाई, त्यानंतर हा आहे आपला वेदांत, आणि हा आपला ऋतिक भाई, हा आर्यन भाई, आणि हा आपला नीरज भाई आहे तिकडे फोनवर बोलतोय, आणि हे वैभव भाई. हेलो, हाय. ब्लॉगिंग. हाँ ब्लॉगिंग. क्या बात. कुछ कहना चाहोगे अपने ट्रिप के बारे में? मैं बहुत एक्साइटेड हूँ कि हम लोग साथ में जा रहे हैं. मैं सबको पहली बार मिल रहा हूँ और थैंक यू सो मच कि आप लोगों ने मेरे को बुलाया. हा एवढा येडा आहे, फोन स्विच ऑफ ठेवला आणि हा बिचारा सकाळी उठून त्याला कॉल 3:30ला फोन करतो याला. हा 3:30. हा, आणि घरी काय समजून घे, काय नाही घरी सांगितलं पण नाही की कोण घेणार? गर्लफ्रेंड थोडी ना समजून घेणार आहे. मित्रच समजून घेणार आहे. समज रहे हो? वैसे काय करत का होतं? किती 5:30 वाजले आहे. आमची ट्रेन मिस झाली. आता दुसरी ट्रेन पकडत. सकाळची 5:30 नाही दिसणार रे ह्याच्यात. झाले 5:30 झालेले आहे. आता आमची जर्नी चालू झालेली आहे आणि हा आमचा म्हणजे तू गेलेला आहे ना आधी? हा, मी आधी गेले. तर कसं आधीचा अनुभव कसा होता तुझा? एकदमच चांगला होता. त्यामुळे मी सांगितलं की माझे नवीन मित्रांना पण तिकडे घेऊन जातो. हा, म्हणजे सजेशन तर दादानीच दिलं, कारण की माझं तर फर्स्ट टाइम आहे आणि आपल्या चॅनलचं नाव पण अनुभव विथ प्रणव आहे. त्याच्यामुळे आपल्याला अनुभव शेअर करायचे की म्हणजे कसं काय वगैरे आपण कसं करणार आहे. एक्सलेंट. ठीक आहे. आणि मित्रांनो, काय बोलतात ते धडकने तेज झालेले आहे, कारण की याच्या आधी कधी एवढं पब्लिकमध्ये आपण शूट केलं नव्हतं आणि आता म्हणजे ही सवय नाही आहे ना अजून. आपण कसं प्रॉपर अजून ब्लॉगर झाले नाही. सीन झालेला इंडिकेटर मध्ये दाखवत आहे की फास्ट ट्रेन आहे. हा, बट इथं आम्ही स्टेशनवर चेक केलं, दिसतंय की स्लो आहे. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही कन्फ्युज झाले की 2 hours later. जस्ट आम्ही पोहोचलोय दादर स्टेशनला आणि पुढची आपली जर्नी आता कशी होणार आहे? आता आम्ही सेंट्रल लाईन मध्ये चालले आहे अच्छा. नेरळची ट्रेन पकडायला. मित्रांनो, ही आपली ट्रेन आहे कर्जतला जायची. कर्जतला जातानाच नेरळ येते, बरोबर? ती 8:30ला नेरळला थांबते. कितीला? 8:30ला. A few moments later. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. 0 civic sense. जंक्शनवर आलेले आहेत आणि आपल्याला इकडे बघायला भेटते की आपल्या इकडे टॉय ट्रेन आहे. तर ऍक्च्युली टॉय ट्रेनची बुकिंग असते ती आधी करावी लागते, पण आम्ही लोकांनी बुकिंग केली नाही आहे. हे बघा यार, गरमागरम आता मेदू वडा आपण खातोय. तर मित्रांनो, नेरळ स्टेशन आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण कॅब वगैरे काहीतरी घेऊ आणि
तर आपल्याला पोहोचलो आपल्या हॉटेलवर. हा कशी हरकत आहे कसं वाटलं अजूनपर्यंत तुम्हाला कसं वाटलं? अजूनपर्यंत तर आता म्हणजे वातावरण तर छानच वाटतोय. आता बघू पुढचा प्रवास कसा असेल त्याच्यावर डिपेंड करेल. बघत राहा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता साधारणतः इकडनं 20 मिनिटाचा प्रवास आहे आपल्या हॉटेलकडे जायला आणि पर पर्सन आपल्या टॅक्सीचे 100 रुपीज होणार आहे आणि ते जर तुम्ही टॉय ट्रेनने गेलात तर काहीतरी 95 रुपीज म्हणजे 5 रुपयाचा काही फरक आहे. 2.5 तास लागतो पोचायला. हा पण एक अनुभव घेतला असता पण ते 2.5 तास जाण्यापेक्षा आपण 20 मिनिटामध्ये पोहोचणं बरं आहे कारण की आम्हाला ऍक्च्युली जे अनुभवायचं आहे तिकडचं वातावरण. तर हे आहे आमचं एंट्री तिकीट. इकडे आलं का आपल्याला हे एंट्री तिकीट घ्यावं लागतं. 50 रुपये पर पर्सन इकडे एंट्री तिकीट आहे. बघू शकता की इकडे माकडं आहेत आणि आम्हाला ऍक्च्युली माकडांची भीती वाटत आहे. वर तुम्ही बघू शकता की खूप खूप हे आहेत आणि सीन असं झालेलं आहे की याचा फोनने शूटिंग करत होता मी आणि याची फोनची चार्जिंग संपली. हा चार्जिंग करायलाच विसरला. मित्रांनो सीन असा झाला की याच्या बॅग एक चैन उघडी होती आणि त्याच्यामध्ये शेव मुमरा होता. तो त्याला दिसत होता आणि डायरेक्ट भाईने अटॅक केला आणि आर्यन भाऊ घाबरला. मेरे को लगा कोई पकड़ा है ऐसा पीछे से। हाँ तो मैं देखा कोई नहीं है। हाँ फिर मुझे वजन कोई खास लग रहा है, बंदा लटका हुआ है इसके। जोर से बोलो जय श्री राम. अर्ज करेंगे कि वो छम छम करके आई, हम करके आए. वो छम छम करके आई और छम छम करके गई. क्या बात है. मैं सिंदूर लेके खड़ा था, वो राखी बांध के. आता चेकिंग व्हायची वेळ आली आहे फायनली आफ्टर अ लॉंग वॉक. Few moments later. आणि आता तुम्हाला मी दाखवतोय हॉटेलचं टूर. चला तर मग आतमध्ये जाऊयात. तर मित्रांनो बघू शकता किती स्वच्छ अशी ही रूम आहे आणि बेड पण आहेत. आम्ही टोटल 9 जण आहोत आणि 9 जणांसाठी इकडे बेड आहे आणि अशा पद्धतीने इकडे बघू शकतो आपल्याला एसी आहे इकडे आणि बेड आहे आणि छान पद्धतीने चार्जिंग पॉइंट्स पण दिलेले आहेत. आणि हा इकडे काय करतो रे? मॅप आहे. अच्छा मॅप आहे. तर मित्रांनो हा पूर्ण माथेरानचा मॅप आहे आणि कसं कसं जायचं कशा पद्धतीने म्हणजे कसं फिरायचं आहे. आता आजचा आणि उद्याचा दिवस आपण फिरणार आहोत. ओके तर त्याचा पूर्ण डिटेल प्लॅन आहे तर बघू कसं काय आहे ते. आता तुम्ही घरातलं म्हणजे रूम मधलं टूर बघितलेलं आहे आणि आता हे मागं हिरवळ बघा खूप छान अशी हिरवळ आहे आणि आता आपण चाललोय गेम्स खेळायला आणि गेम्स मध्ये मला वाटतं काहीतरी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल तिकडे चालू आहे. तर बघू आपण कसं काय ते. क्रिकेट पण खेळू व्हॉलीबॉल पण खेळू आणि इकडचा परिसर किती खूप छान आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. व्हॉलीबॉल खेळायचं चालूही झालेलं आहे. मोबाईल वर बॉल लागला का? काय नाही भरचूक खेळू ना पहिले शूट तर करू दे. तर मित्रांनो बघू शकता छान पद्धतीने इकडे व्हॉलीबॉलचा खेळ चालू आहे आणि इकडे आपला आशिष भाऊ आणि आता आपला आलेला आहे रोहित भाईचा आता गेंद टाकलेला आहे. रोहित भाईनी मारलेला आहे आणि वेदांत ते सोडलेला आहे. हे वेदांत तू थ्रोबॉल खेळ. आता दुपारचे ऑलमोस्ट 1 वाजापर्यंत 1चा टाइम आहे. तरी सुद्धा आपण कम्फर्टेबली इकडे खेळू शकतात. हा कम्फर्टेबल खेळू शकतो. आता व्हॉलीबॉल झालं आमचं मुलं ही बघितली आणि आताचं काय प्लॅन आहे? आता आपण रूम मध्ये थोडा वेळ आराम करणार त्याच्यानंतर जेवायला जाणार
जेवून झाला त्याच्यानंतर काहीतरी इंडोर गेम वगैरे खेळणार ठीक आहे. आणि नंतर आपण स्विमिंग पूलला जाणार. अच्छा, त्यानंतर स्विमिंग पूलचा प्लॅन आहे. येस. मजा तर येते मित्रांनो. म्हणजे तुम्हाला खूपच सांगायचं म्हणजे तात्पर्य असं आहे की एकदा तरी माथेरानला व्हिजिट करा. करेक्ट. मी कारण- असं सांगणार की हां. आपण बघा बेस्ट टाइम तर असं रेनी सीझन असते, पण इफ यू आर प्लॅनिंग म्हणजे थंडीची सीझन पण चांगली असते, अच्छा. तरी तुम्ही म्हणजे तेव्हाही तुम्ही येऊ शकता तसं. तेव्हा अजूनही क्लायमेट एकदम, हा, नेचर ॲट इज बेस्ट तुम्हाला बघायचं असेल ना तर मग तर रेनी सीझनच आहे. बट थंडीमध्ये पण तुम्ही आले की एन्जॉय तर करणार चांगला असं. एन्जॉय तर करणार, पण खूप वातावरण खूप छान आहे, शुद्ध हवा आहे. आपल्याला काही हॉर्नचा आवाज नाही आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि घोड्यांचा तगडक तगडक पण आवाज इकडे आहे. करेक्ट. आणि आता माथेरानची बेस्ट पार्ट ते आहे की इकडे तुम्हाला कुठलेही पॉल्युशन करती वस्तू व्हेकल तसं काही दिसणार नाही. टोटली इको फ्रेंडली प्लेस आहे आणि त्यामुळे इकडे जे वेदर आहे ना ते खूपच चांगलं आहे. ते तुम्हाला खूपच आवडणार. कारण की म्हणजे जिकडनं आपण वेलकम गेट होता तिकडनं आपण इकडे हॉटेल जवळ जरी आलोय ना तर तुम्हाला येण्याच्या घोड्यातून या किंवा ही हातगाडी होती आणि ई रिक्षा आहे. म्हणजे पेट्रोलवाले तर इकडे गाड्या आहेतच नाही, म्हणजे कारण की पॉल्युशन फ्री आहे ना एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने आणि अजून एक आपण जे रेसॉर्ट मध्ये थांबले आहे रेड वूड रेसॉर्ट आहे, ह्याला 100 वर्ष कंप्लीट झाले. अच्छा म्हणजे 100 वर्ष यांची स्थापना होऊन 100 वर्ष झालेले आहेत. येस. अभि तो म्हणजे तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे तुमच्या मित्रांसोबत, हा. तुमचे नियर डिअर वन हा, सोबत, इव्हन फॅमिली टाइम पण स्पेंड करायचा आहे ना, तरी हे बेटर ऑप्शन आहे. मी अच्छा. सांगणार 1000 रुपीज मध्ये तुम्हाला सगळं काहीतरी भेटणार. तुम्हाला चांगलं स्टे भेटताय, तुम्हाला जेवायचं भेटतंय, एवढी अम्युनिटीज भेटताय, तर इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. तर तुम्ही नक्कीच हे एक्सप्लोर करा. तुम्हाला खूपच आनंद होईल. आणि ऍक्च्युली आम्ही प्री बुकिंग वगैरे केली तर तुम्हीही करू शकता. हवं तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. करेक्ट. आणि खूप छान असं म्हणजे आतापर्यंत आम्हाला छानच पूर्ण हॉटेल बद्दल पण छान वाटलेलं आहे. चांगली रूम आहे, परिसर पण छान आहे आणि पूर्ण फॅसिलिटीज पण आहेत. आणि इकडे आपले बेस्ट फ्रेंड पण आहे मंकीज. चमचमीत असं जेवण आलेलं आहे आणि कोणच इकडे बघायला तयार नाहीये, सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत. नंतर आपण रिव्ह्यू घेऊयात की कसं काही जेवण होतं ते. छानपैकी जेवण झालेलं आहे, एकदम व्हेज, प्युअर व्हेज. कसं वाटलं जेवण? मस्त. एकदम चमचमीत जेवण असं होतं. ढोकला होता, मस्त चपाती होती आणि खूप छान असं जेवण झालेलं आहे. खीर होतं, खीर. રીંગણા બટાનું શાક હતું, खमण. ભીંડાનું શાક હતું, हा, ભાત હતો, દાળ હતો. A few moments later. छानपैकी आराम करून झालेला आहे आणि आता मस्तपैकी आपण चाललोय स्विमिंग पूल मध्ये. आणि इकडे ऍक्च्युली कसं आहे ना, स्विमिंग पूल तर इकडे मस्त आहे. प्रॉब्लेम एकच आहे, ते म्हणजे आपले वानरसेना. कुठेही जावा इकडे वानरसेवा असणारच असणार. भीती फक्त एकच आहे की हे फोन जे आहेत ना ते खेचून नाही घेतलं पाहिजे बस. मस्तपैकी हा आपला पूल आहे. मस्तपैकी आता पोहणार इकडे. अरे 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 अरे. तर मित्रांनो इकडे चालली आहे पूर्ण की याला टाकायचं पाण्यामध्ये. उठाओ हाथ से, उठा 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 उठा. अरे ले, अरे जाना नहीं. 2 hours later. गरमागरम मस्त चाय आता पिऊन मस्तपैकी सनसेट बघायला जाऊयात. We are heading towards the bestest attraction of Mathेरान. तर मित्रांनो एवढं शांत वातावरण आहे आणि शायरी नाही होणार असं होऊ शकत नाही. तर आपले मित्र आर्यन सोनी पेश करत आहेत सुंदर अशी आणि मजेशीर शायरी. तर होऊन जाऊ दे. शायरी में अर्ज करता हूँ कि खामोशी से मतलब नहीं, मतलब तो बातों से. क्या वाह 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 वाह. खामोशी से मतलब नहीं, मतलब तो बातों से है. दिन गुजर जाता है मसला रातों से. मजा आया. ओ वैसा.
कोणी सीए स्टुडंट बघत असेल त्यांनी पण जाऊन यावे, त्यांनी पण ऍटलीस्ट एक ट्रिप करावी एक अटेम्प्ट नंतर. अटेम्प्ट द्यायचा आणि डायरेक्ट मित्रांसोबत फिरायला यायचा, परत अटेम्प्ट द्यायचा, परत अटेम्प्ट द्यायचा, परत ट्रिप करायची. लय एक नंबर व्ह्यू आहे, म्हणजे काय निशब्द असं झालोय मी. सिलिया पॉइंट, लय भारी व्ह्यू आहे. ऍक्च्युली आता आम्ही कुठे चाललो आपण? आता सिलिया पॉइंटवर आहे, सिलिया पॉइंटवर आधी आलोय, त्याच्यानंतर लॉर्ड्स पॉइंटवर जाणार. त्यानंतर लॉर्ड्स पॉइंटवर जाणार आहोत. आता तुम्हाला आयडिया सांगतो की कसं चढायचं. आम्ही या माथेरानच्या जंगलामधून हॉटेलपर्यंत चालत चाललो आहे. आणि म्हणजे ते बसलेले तिथे असं नजारा बघत, नंतरला यांची बकचोदी चाललेलं, टाइमपास करून टाइम कसं निघून गेला काय माहिती. आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागे पुढे पूर्ण चारीकडे अंधार आहे. अंधार आहे बघा, काहीच नाही दिसत मागे काहीच नाही, म्हणजे एकदम असं. आणि आवाज पण काय म्हणजे रातकिड्यांचा आवाज येतोय काय ना. A few moments later. ज्याची आम्ही वाट पाहतोय ते म्हणजेच आपला डिनरची आता वाट बघतोय, त्याचा क्षण तो आलेला आहे. आणि आपण बघू शकतो की कसं छान पद्धतीने इकडे काय आहे ते कुरमुरे आहेत. गाईज मित्रांनो, थंड थंड मस्त पैकी माथेरानच्या नावावर हा थंड बोलू शकतो आपण की लय भारी असं इकडे वातावरण पण खूप छान आहे. आणि व्ह्यू पण म्हणजे जी फॅसिलिटीज आहेत या हॉटेलची ती पण खूपच छान आहेत, बघण्यासारखं आहे. तुम्ही सुद्धा विजिट करा, जेव्हा पण तुम्ही याल तर नक्की विजिट करा मित्रांनो. आणि अशाच आपल्या व्हिडिओ बघत राहा. आणि हे बघा इकडे खेळत आहेत कॅरम. तर मित्रांनो हा असा आहे ना, असा माणूस आहे. हा स्विमिंग पूल मध्ये मस्त पोहत होता, म्हणजे एक नंबर. म्हणजे आमच्यामध्ये तर याला चांगल्या पद्धतीने पोहायला येतं, पण याने हे केलं की बिचाराच्या पायालाच लागलं. खूप म्हणजे अफसोस व्हायला लागला. आता मित्रांनो नंतर बोलतो तिथे कॅरम खेळण्यासाठी ऍक्च्युली थांबलेला मी सोंटे घ्यायला गेलेला. ओके मित्रांनो, आता अजूनही हा ब्लॉग इकडे एंड नाही होते. अजून आपण नाही रे, रूम मध्ये गेम्स खेळणार आहोत, डान्स करणार आहोत, रील्स बनवणार आहोत, सर्व फालतूगिरी आहे. आम्ही झोपणार. A few moments later. मित्रांनो उनो मध्ये माझी गेम झालेली आहे आणि मी जिंकलेलो आहे. और कैसा लगा? पहिले गेम हार के जिंकलोय. अरे दोन्ही गेम मी आम्ही सोबत जिंकलोय. हा तुझ्या आधी तसं जिंकलाय, समजला? हे तुझ्या आधी काय मागच्या गेम मध्ये मी जिंकलेला, तुमच्या जिंकलेला. पिछले गेम में कौन जीता था? तुम दोनों. वेदांत नहीं,